शेतकरी राजा व शेळी पालक मित्रांचं जनाई गोट फार्म मध्ये सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण थंबनेल वाचून कळालंच असेल की शेळी पालन का करायचं. तर शेळी पालन का करायचं तर बघा, शेतीला कंटिन्यू शेतीमध्ये मालाचे भाव फिक्स नाही आहेत. आपण आज मेथी जर केली तर बाजारात घेऊन गेलो, 15 रुपये सांगितले, लगेच मागणारा 10 रुपयाला मागतो, 8 रुपयाला मागतो. आणि ते वाटोळ होईल, संध्याकाळपर्यंत जर नाही विकलं तर वाटोळ होईल म्हणून आपण काय करतो, ते देऊन टाकतो. आणि तुम्ही तेच बिसलेरी बाटली एखाद्या दुकानात घ्यायला जावा, 19 रुपयाला मागा, दुकानदार उभा सुद्धा करणार नाही. तर त्याचे कसे फिक्स भाव आहेत बिसलेरीचे, तसं आपल्या शेतामध्ये जो पिकवलेलं धान्य आहे त्याचे फिक्स भाव नाहीत मित्रांनो. तुम्ही मॉलमध्ये जा, 999 फिक्स रेट आहे, त्याच्या खाली ते देतच नाहीत. आणि आपण बाजारात काही माल घेऊन जावा तर त्याचा भाव होतो. आता दुधाचं कसं आहे, दूध आपण डेअरीला देतो, 50 रुपयाने दिलं, लगेच तो डेअरीवाला 60 रुपयाने विकतो मित्रांनो. लगेच एका सेकंदानंतर तुमचं 50 नाही घेणार आणि त्याच्यामध्ये 3-4 प्रकारचं दूध ते तयार करणार. एक लोणीसाठी, ताकासाठी, दह्यासाठी त्याचा भरपूर फायदा करून घेणार. आणि आपल्या हातात काय, 50च रुपये. म्हणून आपल्याला शेळी पालन करायचं. शेळी पालन काय करायचं, कारण आपलं शेळी कशी आहे, आपण जर शेळी तयार केली, त्याचे पिल्ले तयार केलो, आपण ते विक्रीला काढलो, आज आपण आपल्याला कितीला परवडतंय, 5,000 रुपयाला. आपण ते 5,000 रुपये म्हणून जर बसलो आणि व्यापारी नाही जर नेला तर ते 2 महिन्यानं 7,000ला विकणार. आज बघा तुम्ही, सगळ्यांचे भाव चढ उतार खाली होतात, दुधाचे होतात, माळव्याचे होतात, धान्यांचे होतात, पण मटणाचे भाव कमी झालेत का बघा. मटणाचे भाव कमी होणारच नाहीत मित्रांनो. मटणाच्या भावाला इतकी मागणी आहे मित्रांनो, मटणाचे भाव कमी होणार नाहीत. मटणाला भरपूर मागणी आहे. आणि आपल्या उस्मानाबादी शेळीच्या तर मटणाला भरपूर, अति भरपूर मागणी आहे. आणि हे कधीच भाव कमी होणार नाहीत, उलट 1-2 वर्षात हे 1000 रुपयाच्या पुढे जायला बसलेत. म्हणून आपल्याला शेळीपालन करायचं. आणि शेळीपालन अजून एक करायचं. आता हे भावाचं झालं, हे भाव तर फिक्स मार्केटमध्ये ज्याचे त्याचे आहेत, पण आपल्या शेतमालाचे नाहीत, हे झालं. आणि शेळी ही कशी आहे, कमी खाद्यावर जगणारा प्राणी. आता समजा माझ्याकडं खाद्यच नाही, काहीच नाही, भुसकट नाही, ओला चारा नाही, काही नाही, आपण शेळ्या हिंडू फिरू शकतो. 8 दिवस, 10 दिवस, महिनाभर जर आपल्याकडं काहीच खाद्य नसेल, काय समजा XYZ आपलं सगळं उद्ध्वस्त झालंय आणि आपल्याकडे फक्त शेळ्या आहेत, तर आपण त्या शेळ्या जगवू शकतो मित्रांनो. झाडपाल्याचं काहीतरी आणून टाकू शकतो किंवा फिरायला घेऊन जाऊ शकतो. फिरवून फिरस्ती शेळीपालन, मुक्त शेळीपालन करून पण 8-10 दिवस त्याचं नियोजन, 15 दिवस आपल्या शेतात जर वैरण नसेल तर, किंवा येणार आहे पण आता सध्या नाही, तर आपण शेळ्यांना फिरवून आणू शकतो आणि त्यांचा उदरनिर्वाह करून आपलं शेळीपालन चालू करू शकतो. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि भावाचं म्हणलं तर फिक्स भाव आहे, आपल्या मनावर आहे, त्याला काय. आणि कमी जागेत आहे, जागा शेळीला जास्त लागत नाही, खाद्य कमी लागतंय, त्यामुळे आपल्याला शेळीपालन करावंच लागेल. आणि शेळीपालनातून कसं आहे, 6-7 महिन्याला उत्पन्न आहे. आज जर आपण 10-15 हजाराची शेळी घेतली, 15 हजाराची शेळी जर घेतली आपण, आणि ती जर 1-2-4 महिने जर आपल्या शेडवर तिला संगोपन केलं आणि 4 महिन्यांना ती जर गाप गेली, 6 महिन्यांना म्हणजे 10 महिन्यात, समजा 10 महिन्यात तिचं 15,000 घातलेले आपले निघतात मित्रांनो. 5-6 हजारला एक जर पिल्लू गेलं तर आपली शेळी तशीच राहते. 2 पिल्लं देणारी आपली उस्मानाबादी शेळी, 2 पिल्लाचे 5-6 हजार, 10-12 हजार रुपये होते. परत शेळी 42व्या दिवसानंतर गाप जाते मित्रांनो, गाभण राहते. मग भाकड काळ कमी असल्यामुळं लगेच अजून 6 महिन्यानं आपल्याला उत्पन्न सुरू होते. म्हणजे कमीत कमी 1.5-2 वर्षानंतर आपल्याला स्वतः प्रॉफिट मिळायला सुरू होते.
म्हणून शेळीपालन खूप महत्त्वाचे आहे. शेतीमध्ये सातत्य राहिलेलं नाही, आपल्या शेतीमालाला भाव भेटत नाही, शेतकरी खचून जातो. आणि काय काय जर प्रशिक्षणामध्ये सांगतात की 1000 दिवस शेळीपालन करा मग तुमचं सक्सेस होणार, तर तसं सुद्धा नाही मित्रांनो. तुम्हाला ना पहिल्या दिवसापासून कष्ट करावं लागेल. आता मी जे शेळीपालन करायचं म्हणतोय किंवा माझं बंद पडत आलंय, तर मला स्टार्ट करायचं आता नव्यानं शेळीपालन, तर मला आतापासून सुरुवात करावं लागेल, जूनपासून. कारण मी मार्च एप्रिलपासून करू शकत नाही, त्यावेळेस उन्हाळा असते. आतापासून जर शेळीपालन सुरू केलं तर मी शेळी एक पण घेणार नाही, दिवाळीमध्ये घेणार आहे शेळ्या. तर तुम्ही पण स्टार्ट करताना तसंच करा. दिवाळीपासून शेळी घ्यायचं तर आपल्याला जूनपासून काम करावं लागेल. कष्ट हे जूनपासून करावं लागेल. आणि 1000 दिवस काम केलं नंतर फायदा असं नाही. पहिल्या दिवसापासून 1000 दिवसापर्यंत आपल्याला कष्ट करायला लागेल, तेव्हा शेळीपालन आपलं सक्सेस होईल. नाहीतर 1000 दिवस शेळीपालनामध्ये राहा आणि लाखो कमवा, तसं नाही होणार. पहिल्या दिवसापासून कष्ट करावं लागेल. म्हणून मला आता जे प्रथिनयुक्त चारा पिके आहेत ते लावून घ्यावं लागेल. मी हे 4-4 तास सगळ्या व्हिडिओमध्ये का सांगतोय, कारण चारा भक्कम पाया आपला हा चारा आहे. जर बांधायचं असेल, आपल्याला 1000 दिवस जर टिकायचं असेल ना शेळीपालनामध्ये, तर पहिला प्रथम हा पाया म्हणजे चारा आहे आपला. चारा उपलब्ध करणे, प्रथिनयुक्त चारा शेतामध्ये लावणे हे खूप आणि खूप महत्त्वाचं आहे. शेळीपालनामध्ये जर सक्सेस व्हायचं असेल, तर तुमचं जर 1000 दिवस टिकायचं असेल शेळीपालनात, तर अगोदर चारा नियोजन खूप महत्त्वाचं आहे. मी 4-4दा का सांगतोय, कारण पावसाळा सुरू होत आहे. चारा लावण्यासाठी योग्य वातावरण जे आहे ना, ते पावसाळा आहे. म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आहे. कुणाला जर राग येत असेल तर येऊ द्या, मी 4-4दा सांगत आहे. कारण शेळी जर पालन करायचं असेल तर 1000 दिवस जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर शेळीपालनामध्ये, तर चारा नियोजन करण्याशिवाय पर्याय नाही. चारा पिके अशी लावा की आपल्या शेळ्या तंदुरुस्त राहिल्या पाहिजे. प्रोटीनयुक्त चारा, त्या चाऱ्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, सुबाबळ लावा, शिवरी लावा, हादगा लावा, तुती लावा, पूर्ण पाला असणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं मेथी घास, दशरथ घास, द्विदल चाऱ्यांचा वापर शेळीपालनामध्ये जास्त करा. आणि डुकरांचं जर जास्त ही नसेल, तुमच्या इकडं डुकरं जर कमी असतील, तर मका पण लावा. मका पण शेळ्यासाठी एकदम पौष्टिक चारा आहे. अधूनमधून मका पण द्या. तर एवढंच सांगणं आहे की शेळीपालन का करायचं, कारण आपल्या शेळ्यांपासून फायदा भरपूर आहे. शेळीपालनामध्ये 100% फायदा आहे. जसं शेतात आपलं नुकसान होतंय. आता मी गेल्या एक 15-20 महिन्यापूर्वी कोथिंबीर केली होती. कोथिंबीर लावायला करायला ट्रॅक्टर खर्च वगैरे कमीत कमी 10-12 हजार रुपये खर्च झाला आणि कोथिंबीर झाली 6,000ची. तर असं शेतामध्ये. म्हणून म्हणतो शेळीपालन आपण करूया सगळेजण मिळून, आणि 100% फायदा आहे. आणि माझं जर काय चुकत असेल तर मला पण सांगा कमेंट करून, मी नक्की सुधारण्याचा प्रयत्न करेन. जय हिंद, जय जवान, जय किसान.